प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये सिमेंटचे कारखाने सर्वाधिक असणारा जिल्हा आहे? तर खालीलपैकी सगळ्यात जास्त सिमेंटचे कारखाने असणारा जिल्हा म्हणजे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर हा जिल्हा होय. पुढील प्रश्न आहे, गांधीजींचा सेवाग्राम आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुण्यात झालेले पवनार आश्रम. विनोबा भावे यांचे पवनार आश्रम व गांधीजींचे सेवाग्राम हे आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे दोन्ही पण आश्रम खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतो? तर मुख्य माहिती आयुक्त यांना पदाची शपथ हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे देत असतात. पुढचा प्रश्न आहे, शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ही डॅश डॅश आणि हिंदवी भाषांमध्ये ठेवली जात होती. तर शेरशहाच्या सत्तेदरम्यान महसूल खाती ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 पारशी व हिंदवी या 2 भाषेमध्ये ठेवली जात होती. पुढील प्रश्न आहे, ओबीसी उपवर्गीकरण आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ओबीसी उपवर्गीकरण आयोगाचे प्रमुख म्हणून खालीलपैकी न्यायमूर्ती जी रोहिणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला? तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्याचा पराभव हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अहमद शाह अब्दाली यांनी केला. पुढील प्रश्न आहे, काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर काळ्या मातीमध्ये खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन या खनिजाची कमतरता असते. पुढचा प्रश्न आहे, आकाशात एक आकृतिबंध तयार होते अशा तारका समूहाला काय म्हटले जाते? तर आकाशात एक आकृतिबंध तयार होतो अशा तारका समूहाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नक्षत्र असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली? तर आरबीआयची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. तर ती खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 आरबीआय ॲक्ट 1934 याच्या कायद्यानुसार करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे? तर दुसरे मेगा फूड पार्क हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचे औरंगाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. तर पहिले मेगा फूड पार्क हे कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, 1 जुलै 1955 रोजी बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आले आहे. तर कोणत्या बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI करण्यात आलेले आहे? तर ती बँक आहे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 इम्पिरियल बँक. तर 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचे हस्तांतरण होऊन स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट या तुकडीचे नेतृत्व कोणाकडे होते? तर आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट यांचे नेतृत्व खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होते. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज हा खालीलपैकी रविचंद्रन अश्विन
हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीच्या कार्याविषयीची तरतूद जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कोणत्या परिशिष्टात नमूद आहे? तर ती खालीलपैकी चौथ्या परिशिष्टामध्ये नमूद आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मोदी गुजरातमधील पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन कोठे करणार आहेत? तर पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन हे कोठे केले? तर ते हिरासर या ठिकाणी केले. पुढचा प्रश्न आहे, धीरज सिंह ठाकूर यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे? तर धीरज सिंह ठाकूर यांची खालीलपैकी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराचे तापमान साधारणतः किती सेंटीग्रेड असते? तर मानवी शरीराचे तापमान हे साधारणतः ऑप्शन क्रमांक 1 37 सेंटीग्रेड एवढे असते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर मूलभूत हक्क हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 फ्रेंच व अमेरिका यांच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे. तर मूलभूत हक्कासाठी भाग व कलम तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांची रचना गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 संत नामदेव यांची रचना हे गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्याला वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यांना मिळत नाही? तर तो खालीलपैकी लातूर या जिल्ह्याला मिळत नाही. पुढचा प्रश्न आहे, गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक खालीलपैकी श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य गटातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा किती किलो धान्य मिळते? तर दरमहा प्रत्येक व्यक्तीस 5 किलो एवढे धान्य मिळत असते. पुढचा प्रश्न आहे, सन 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर सन 1971च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा गांधी या होत्या. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली गेली आहे? तर भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी स्थापन केली गेलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जपान या देशाने सेमीकंडक्टर इकोसिस्टमचा विकास कोणत्या देशाशी करार केलेला आहे? तर तो खालीलपैकी भारत या देशाशी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 कोणत्या तारखेस अंमलात येणार असे मानले जाते? तर तो खालीलपैकी 28 एप्रिल 2015 ऑप्शन क्रमांक 1 28 एप्रिल 2015 या तारखेस अंमलात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी कारगिल विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर कारगिल विजय दिवस हा दरवर्षी ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून खालीलपैकी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात स्थित आहे? तर वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खालीलपैकी महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे,
वडगावचा करार किंवा तह डॅश डॅश दरम्यान झाला. तर वडगावचा तह हा खालीलपैकी पहिले इंग्रज मराठा युद्ध दरम्यान झाला. पुढचा प्रश्न आहे, दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव काय आहे? तर दिनकर गंगाधर केळकर यांचे टोपण नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 अज्ञातवासी हे आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणता जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर, जो आता अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखला जातो हा आहे. पुढचा प्रश्न आहे, सर्वात पहिला भारत रशिया रणनीती आर्थिक संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे? तर सर्वात पहिला भारत रशिया रणनीती आर्थिक संवाद हा खालीलपैकी सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित केला होता. पुढचा प्रश्न आहे, शेरशाह सुरीद्वारे पालन केली जात असलेली अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी क्रांतीमधून स्वीकारलेली ही सैनिकांच्या घोड्याची श्रेणीकरण करण्यात आलेली आहे. तर ती दाग ही आहे. पुढचा प्रश्न आहे, चंद्रयान 1 हे भारताचे पहिले मिशन टू मून डॅश डॅश रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले होते. तर चंद्रयान 1 हे खालीलपैकी ऑक्टोबर 2008 या महिन्यामध्ये पाठवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते? तर भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सेन हे होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, फिफा महिला विश्वकप 2023 कोणत्या देशामध्ये आयोजित केले गेले होते? तर फिफा महिला वर्ल्ड कप 2023 हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1 व 2 दोन्ही म्हणजे ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांमध्ये आयोजित केले गेले होते. पुढचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्रातील भारतीय बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर आहे आणि त्याला 2000 मध्ये ग्रँडमास्टर पुरस्कार देण्यात आला. तर अभिजित कुंटे हा महाराष्ट्रातील बुद्धिबळाचा भारतीय ग्रँडमास्टर आहे व त्याला पुरस्कार देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, आम्लांची सहजते दर्शवणारे पीएच मापन श्रेणी ही कोणी तयार केली? तर पीएच स्केलचा शोध हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 सोरेनसन यांनी लावला होता. पुढचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही म्हणजेच नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य कोणते? तर नोटाचा वापर करणारे पहिले घटक राज्य हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 आपले महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशामध्ये कोणती दिशा दर्शवली जाते? तर प्रत्येक नकाशामध्ये ही उत्तर दिशा ही दर्शवली जात असते. असा बाण राहतो नकाशामध्ये पाहिला जा आपण. पुढचा प्रश्न आहे, महासागरांसंबंधीचे अध्ययन आणि संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर ते खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 पणजी या ठिकाणी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.